सजवून घ्यायचे. सलामीची जोडी मैदानात येईल. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच हे देखील सज्ज होणार आहेत आणि दोन्ही संघांना मी सांगू इच्छितो सामना 6 ओव्हरचा आहे. 6 ओव्हर का मॅच है. पहिला ओव्हर पॉवर प्ले है. 6 सामना आज आणि पहिल्यांदा उत्तर मुंबईमध्ये केतन म्हात्रे आलेला आहे. त्यामुळे मोरवा गाव भाईंदर पश्चिम या ठिकाणी संपन्न झाली. त्यातील विजेता संघ आणि केतन म्हात्रेचा क्लास पाहतोय. फॉर्म टेम्पररी नसतो मात्र क्लास हा नेहमीच असतो आणि दर्जा काय असतो दाखवतोय. पहिल्या चेंडूवर सीमा पार. हा देखील चेंडू स्ट्रेट डाउन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. सड़क पर कड़क अप्रतिम सुंदर सा फटका. डॉट इन द्वारा आगे गेंद थी, रडार में थी, बल्लेबाज ने कहा थैंक यू वेरी मच और भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. एक दर्शनीय स्ट्रोक का केतन म्हात्रे का. इज प्लेइंग ऑन 12 एंड नाउ स्कोर्ड 12 पर. नक्कीच धाव संख्या 12 सुरुवात आहे. ये तो झाक बघा. 3 चेंडू 3 षटकार आणि 2000 रुपये राजू मिश्र. 6 बॉल 6 षटकार आले तर अजून प्राइस वाढणार आहे. आणि उत्तर मुंबईमध्ये यापेक्षा अजून सुंदर सुरुवात काय असू शकते प्रशांतजी. 3 चेंडू 3 षटकार धाव संख्या 18. देखिए मैदान बदलता है लेकिन खेल इनका कभी मिळत आहे. पुन्हा एकदा गोपी या देखील चेंडूला खेळून काढलेला आहे. मात्र या ठिकाणी पाहूया हा चेंडू देखील झाडांमधून गर्दी करत हा देखील षटकार. इसी तरह से सिरौली के मैदान पर नगर सेवक चषक में इन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी और आज देखिए उसी अंदाज से खेल रहे हैं. ये खिलाड़ी खासम खास है और लगातार 4 छक्के जड़ने का कार्य तयार केलेली खेळाडू आणि व्हाट अ शॉट. मात्र क्लिअर होणार का हे पाहणं गरजेचं राहील आणि प्रेक्षकांना अभिवादन करणारा हा पहिला षटकार. हर दिन दोनों तरफ बराबर की पिटाई. क्या खूबसूरत बल्लेबाजी कर रहे हैं. जब जब मौका मिल रहा है तब जाकर अपने हाथ खोल रहे हैं दोनों बैटर. फरदीन काजी 6 पर. स्कोर पहुंच चुका है 36 पर. 36 धावा. आपण त्या चेंडू खूप बाहेर ज्या प्रकारचे ॲक्शन आहे ब्रेक करतो आणि धाव संख्या 19 आणि पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका मात्र क्लिअर होणार की डिक्लेअर मध्ये जाणार. आतमध्ये आहे. एक धाव पूर्ण. आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा टप्पा म्हणजे केतन समोर पुढचा चेंडू. अतिशय अचानकपणे उसळी घेतलेला मिड डॉन आहे. स्लोवर 1 चेंडू मिस टाइम स्ट्रोक होतोय. डीपचा खेळाडू त्या ठिकाणी संधी आहे. खेळाडू बाद होण्याची. रोहित येतोय आणि रोहितच्या गोलंदाजीवर रोहित विकेट निश्चितपणे आज झेल घेतोय. पहिलं यश मिळत. आकाश चिंदारिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील असा एक खेळाडू आहे ज्याची ओळख आपण पाहिलेली आहे गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये केवळ मुंबई महाराष्ट्र. जलद गतीने सरळ फ्लॅट षटकार. व्हाट अ शॉट. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. स्लोवर 1 आणि बोल्ड प्लेड ऑफ. चांगलं रोहितने कमबॅक केलेलं आहे. पहिल्या 2 ओव्हरचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे बघा कशा पद्धतीने थोडासा पुढे गुडलेनचा होता चेंडू आणि खूप चांगल्या प्रकारे शार्प टर्न झाला. खेळायला गेले स्वीप मात्र बॅट आणि अशा पद्धतीने थोडासा पुढे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चेंडू येतोय डीप मिड विकेटच्या वरून. हा येतोय हाय अँड हँडसम उत्तुंग गगनचुंबी षटकार. हा जर स्ट्राईक रेट राहिला तर निश्चितपणे 100 धावा पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतील. काय फॉलो थ्रू होता बघा. डावखुऱ्या फलंदाजाला फलंदाजी करताना पाहणं बहरामध्ये येऊन ते पाहणं नक्कीच डोळ्यांसाठी आणि नेत्रांसाठी खूप सुखद असतं आणि त्याचा अनुभव या ठिकाणी. आणि आता मात्र या चेंडूला डीप स्केलच्या दिशेने खेळून काढले. रोहित पुन्हा एकदा येतोय. यश मिळवून देतोय अमय. या अगोदर देखील पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या होत्या. पहिल्या 4 चेंडूवर 4 षटकार आणि केतन म्हात्रे उत्तर मुंबईमध्ये आलेले आहेत. उत्तर मुंबईच्या आपण प्रेक्षकात एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. केतन म्हात्रेसाठी जबरदस्त सुरुवात. पहिल्या 4 चेंडूवर 4 षटकाराने आणि आता फलंदाजीसाठी रोहित. स्लोवर 1 स्ट्रोक खेळलेला मात्र क्लिअर होणार का पाहणं गरजेचं राहील आणि वाट पाहिली आणि वाट लावली. चेंडू जातोय काव कर्णच्या डोक्यावरून. उत्तुंग षटकार. आशिषने खूप छान पद्धतीने भिरकावून दिला. बघा वाट पाहिली त्यानंतर तयारच होते क्रीजमध्ये आणि त्यानंतर षटकार. धाव संख्या टोटल आता आपल्याला पाहायला मिळणार आहे 74. आता मात्र कव्हरच्या दिशेने कोणी नाही आहे. क्लिअर झालाय की निश्चितपणे पाहणं गरजेचं राहील. चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत चौकार. बॅटिंग केली होती किंग स्पोर्ट्स
महादेव मनन 11 साठी. आणि आता आपण खूप सुंदर असा फटका, काय टायमिंग, प्रॉपर बॉडी बॅलन्स होता आणि खूप छान पद्धतीने खेळून काढला. तयार होते आणि त्यानंतर आक्रमक बॉटम एंडचा खूप छान वापर केला आणि कव्हरच्या दिशेने मारलेला अप्रतिम फटका. धावसंख्या पुढे सरकते 70. आणि विक्रोळी आपणास विनंती राहील की आपण नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे कॅच रोहित करत बोल्ड अमेय 32 धावा केल्या 15 चेंडूमध्ये. फरदीन काझी 4 चेंडूमध्ये 8 रनला 28 धावा दिल्या, 1 डॉट बॉल. अमेय 2 षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, 13 रन. गायकर पहिला बॉल, पहिल्याच बॉलला सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता. काय अफलातून, लाजबाब अफलातून झेल. कॅचेस पुन्हा पाहिला तो नक्कीच आपल्याला आवडेल. फटका खेळला, बराच वेळ हवेत होता, पाठीमागे गेले, शेवटच्या क्षणी स्वतःला झोकावून दिलं, कॅच नाही सोडली. जबरदस्त जबरदस्त. वारंवार मात्र हे चित्र आपल्याला दाखवलं जात आहे, कारण अफलातून झेल त्या ठिकाणी पकडला गेला. कारण बॅटिंग आणि बॉलिंग बरोबर फिल्डिंग देखील तेवढीच महत्वाची आहे. आणि का नाही व्हायरल होणार, आणि का नाही स्टेटसला येणार लोकांच्या, आलीच पाहिजे, कारण व्हायरलचा जम. यावेळेला हल्ला चढवलाय समोरच्या दिशेने आणि नागेश वाडेकर पूर्णपणे बहरात आहेत. येतोय खणखणीत षटकार. यावेळेला बिग हिट केलाय, यशला मोठा फटका खेळण्यात यश आलंय. लांब 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 महाराष्ट्राच्या कबड्डीचा आवाज. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक खेळला जातोय. यशची बॅटिंग, यश कोठारी येतात बॅटिंगसाठी आणि यश कोठारीने काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी केली आहे. आणखीन एक स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय खरा. फिल्डर त्या ठिकाणी येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर पसार होतोय. जास्त उसळी घेतली या बॉल. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. यानंतर देखील FM कांधारी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यश कोठारी यावेळेला हवाई हल्ला केलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे, कारण फ्री हिटचा फायदा या ठिकाणी होता नाही यशने. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. बॉल हवेत आहे, परंतु तिकडे सुहास पवार येत आहेत. फिरकीचा जादूगर अनिकेत सानप आपल्या फिरकीची जादू दाखवत आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. पंच भावेश हात आपले फैलावत आहेत. वाईट बॉल, डॉट बॉल टाकायचे, विकेट घ्यायचे आणि एका टीमला षटकार चौकार मारायचे, धावा करायचे. आणि यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला हा स्ट्रोक ऑफ. ओहो, अशरफ आले त्या ठिकाणी, सूरही मारला होईल याची नोंद घ्यायची आहे. फिरोजने टाकलेला हा बॉल जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. अशरफ आले त्या ठिकाणी, चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले, परंतु बॉल हातातून शेवटच्या क्षणी निसटला. स्वतःवर नाराज झाले. यावेळेला फुलटॉस, या फुलटॉसला मिड विकेटच्या दिशेने खेळलं. 2 खेळाडू त्या ठिकाणी, 2 कसले 3 पर्यंत राहिलाय. एखादा चांगला बॉल, तुम्ही 5 बॉल किती खराब टाकले त्याच्यापेक्षा एखादा चांगला बॉल जर एखाद्या चांगल्या खेळाडूची विकेट घेऊन गेला तरी देखील तो मोलाचा असतो. पाठलाग करत असताना आता मात्र चांगला बॉल टाकला, अगदी खोलवर टप्प्याचा धाव घेण्याची संधी. यस, भले काही बॉल खराब टाकले, परंतु एक रनआउट जो केलाय ना या शेवटच्या बॉल. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपला. कशा प्रकारे रनआउट केलंय हे चित्र आपण पाहतोय आणि दूर होते बरेचसे नागेश. टप्प्याचा बॉल, किशन देवेंद्र अशा प्रकारच्या फटक्यांसाठी ओळख खराब नव्हता, परंतु किशन देवेंद्रची बॅट थोड्या वेळासाठी असं वाटलं की लक्ष सेनच या ठिकाणी बॅक फुटला जात असताना खेळला जरूर आहे स्ट्रोक, परंतु अंपायर नो बॉल. अवांतरच्या स्वरूपात धावा मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत.
यावेळेला डबल माइंड झाले. हा स्ट्रोक खेळताना फटका फसलाय. इम्रोजची खासियत ही आहे, फसवतात बॅटरला आणि इकडे फसवलंय. यावेळेला अजिंक्याने पहिलाच बॉल समोर खेळलाय आणि इम्रोज बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. रोहित खरात येतात बॅटिंग करण्यासाठी. जोगेश्वरी परिसरातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू. हा हंगाम गाजवलाय या खेळाडूने आपल्या बॉलिंगच्या जोरावर. स्काय रायडर भटवाडीला खेळत असताना देखील जोगेश्वरी परिसरातील हा टॅलेंटेड खेळाडू समोरून आलेत. यावेळेला बिग हिट समाधानने आपल्या टीमचं केलंय. समाधान बॉल सीमा रेषा पार षटकार खेळलाय, निर्माण केलाय. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. मॅच दोलायमान स्थितीमध्ये. प्रेक्षकांनाही अशाच मॅच पाहिजे असतात राजेश सर. चुरस पाहिजे असते, दोलायमान होणारे सामने पाहिजे असतात आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण मॅचमध्ये या सगळ्या गोष्टी चालू झाल्यात. म्हणजे जशी सुरुवात केतन म्हात्रेने केली तिकडून जर पाहिली तर सातत्याने ही मॅच इकडे तिकडे अशी. बिग हिट, आणखीन एक स्ट्रोक खेळलाय आणि हाही बॉल समाधान आहेरकरने लांब लचक पाठवलाय. 6-6-6 षटकार. आणि समाधानचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे फिल्डिंग एक नंबर करतो. आणि वर्सोव्याचा असणारा हा समाधान बॅक टू बॅक मारलेले या 2 षटकाराने. आणि कुणाला मारलेत? इम्रोज सारख्या गोलंदाजाला मारलेत. परंतु मॅच नाही संपली. याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावं लागणार आहे, कारण आता मात्र 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 9 धावांची आवश्यकता. सकाळच्या सत्रातील पहिली मॅच बंदी पाहतो आणि हेच पाहण्यासाठी यावेळेला समाधानने खेळलेला फटका समोरच्या दिशेने जाताना पाहिला मिळतोय. तिकडे बॉल अशरफ यांच्या दिशेने जाईल आणि काय मॅच झाली या ठिकाणी. 6 चेंडू आणि 9 धावांचा सामना आशिष मेहरोलने वाचवलाय. जबरदस्त. समाधानी चांगलाच खेळला, परंतु आशिष मेहरोलचा रोल इकडे खूप महत्वाचा राहिला. आणि लवकरात लवकर या ठिकाणी अंधेरी बॉईज कनोजे यांच्यासाठी 500 रुपये, त्याचबरोबर फिरोज यांच्यासाठी 500 रुपये. आणि प्रोफेशनल खिलाड़ी खेल रहे हैं तो बताने की जरूरत नहीं है, लेकिन फिलहाल पहला बॉल डिलीवर होने से पहले आपका जो 12th मैन वो हमारे कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी है. 3 षटकाराचे सुद्धा पुरस्कार आहे माझ्यामध्ये. 2000 रुपयाचा पुरस्कार सत्यम चौधरी, राजू मिश्रा यांच्याकडून आणि असाद कुंभारलीकर यांच्याकडून सुद्धा सचिन कनोजे यांना 500. यादव फिलहाल गेंदबाजी कर रहे, जो प्रमुख गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार.